कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. आम्हाला हरवण्यासाठी महाराष्ट्र निवडणुकीमध्ये मोठा घोटाळा. भाजपनं मतदार यादीमध्ये घोळ करून निवडणूक जिंकली. प्रत्येक वेळी कित्येक वेळी मागणी करूनही मतदार याद्या दिल्या नाहीत. विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप. लोकसंख्या वाढत असते. 18 ते 25 वयोगटातील मतदार वाढले. काँग्रेसचा पराभव झाला ना, अशी वक्तव्य सुरू. रवींद्र चव्हाणांचं मल्लिकार्जुन खरगेंना उत्तर. छत्रपती शिवरायांबाबत अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून 50,000च्या जात मुचलक्यावर कोरटकरला जामीन. महाराष्ट्रात भाजपचं सरकार आल्यामुळे महापुरुषांचा अवमान. फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यात असे प्रकार घडतात. प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरेंची टीका. सरकारी वकिलांनी बाजू मांडताना कुठलीही हयगय केली नाही की नाही हे तपासल्यावरच बोलेल. प्रशांत कोरटकरच्या जामिनावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. थकीत 27 कोटींपैकी 22 कोटी कर तात्काळ भरा, अन्यथा 2 दिवसात जप्तीची नोटीस काढणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महानगरपालिकेचा इशारा. गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दोषी. राज्य सरकारच्या दोन्ही चौकशी अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका. सूत्रांची माहिती. शासन स्तरावर काय कारवाई होणार याकडे लक्ष. अहवालामध्ये कोण दोषी पाहायला हवं. एखाद्यावर आरोप झाले म्हणून राजीनामा देतात, मात्र ते आरोप सिद्धही व्हायला हवेत. मंगेशकर रुग्णालय प्रकरणी अजितदादांची प्रतिक्रिया. पुणे प्रकरणामधले डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर राज्य सरकार 2 दिवसात कारवाई करणार. सूत्रांची माहिती. गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणातील अहवालात प्रथमदर्शनी डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती. मंगेशकर कुटुंबियांनी मृत ईश्वरी भिसेंच्या दोन्ही मुलींचं 18 वर्षापर्यंत पालकत्व घ्यावं. भाजप आमदार अमित गुरखेंची मागणी. मस्साजोग गावातील आवादा कंपनीत केबल चोरीची घटना. सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून मारहाणीची धमकी देत चोरी. आकाची टोळी अजून कार्यरत. सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर निशाणा. ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांची नावं आल्यानं खळबळ, तर नाव आलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या पूजेशी संबंध नाही. वाईकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदेंची माहिती. नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. शेती पिकं जमीनदोस्त. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये गारपिटीमुळे दुर्गम भागातील दूरध्वनी सेवेवर परिणाम. तर सोलापुरातही मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यानं शेतात पाणीच पाणी. ठाणे ते बोरिवली प्रवास आता अवघ्या 20 मिनिटात पार होणार. भुयारी मार्गातील अडथळा दूर. बोरिवलीमधील झोपडपट्टीधारकांचं तात्पुरतं पुनर्वसन करून पुढील आठवड्यात MMRDA काम सुरू करणार. साताऱ्यातील शिखर शिंगणापूरमध्ये शंभू महादेवाची यात्रा. मुंगी घाटामध्ये कावडी चढवण्याचा थरार. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येनं भाविकांची हजेरी. अमेरिकेनं भारतावर लावलेलं 26% शुल्क आजपासून लागू. लवकरच औषधांवरही टॅरिफ लागणार. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतीय औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 ते 5% घसरण. अमेरिकेनं लावलेल्या 104% टॅरिफवर चीननंही डोळे वटारले. 84% वाढीव आयात कर लादत चीनचं अमेरिकेला उत्तर. उद्यापासून कर लागू होणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.